तर आयुर्वेदानुसार स्वस्थची जी स्वास्थ्याची व्याख्या आहे, परिभाषा आहे ती अशी की समदोषाः समअग्निच्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रियमणा स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे समदोषा म्हणजे जे वात पित्त कफ हे 3 दोष आहेत हे समस्थितीत हवे. समअग्निच्च म्हणजे शरीरात जो अन्न पचवणारा घटक आहे पाचगाग्नी तो पण समस्थितीत हवा. सम धातू मलक्रिया म्हणजे जे सप्तधातू आपण सांगितले रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सप्तधातू, मलमूत्र स्वेद हे 3 मल हे सुद्धा समस्थितीत हवे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा म्हणजे मन आणि आत्मा हे सुद्धा प्रसन्न असणं, सुखकर असणं, आनंदी असणं गरजेचे आहे. आणि हे सर्व जर समस्थितीत असेल तर दोष धातू मल आत्मा मन हे सर्व चांगल्या स्थितीत असतील तेव्हा आपले शरीर निरोगी आणि चांगले आणि आरोग्य आपलं चांगलं राहील. आणि यालाच आपण स्वस्थ व्यक्ती स्वस्थ असणे असे म्हणू. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा हेल्थ इज अ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग म्हणजे शारीरिक मानसिक आणि सोशल